हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? सो येस, फायनली जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर ब्लॉग येतो आहे. आणि हे जे मी दाखवते ही सध्या घराची अवस्था होती. म्हणजे त्या मागच्या ज्या दिवसांमध्ये ब्लॉग्स नव्हते त्या दिवसांमध्ये हे असं सगळं वातावरण होतं घरात. आणि मला सुरुवातीच्या वेळेत तर शूट करायलाही वेळ नाही मिळाला, कारण का क्विक डिसिजन होता तो आणि लगेचच तो एक्झिक्यूट केला, त्याच्यामुळे मग वेळ नाही मिळाला फार. सो इथे ॲक्च्युली ओनरने काम काढलं होतं घराचं. सो त्यामध्ये ड्राय बाल्कनीचं एक्सटेन्शन प्लस बेडरूम वाढवायचं होतं, प्लस गॅलरी एक्सटेंड करायची होती. सो ह्या तिन्ही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे हॉल, किचन, बेड सगळं एंगेज होतं आणि सगळीकडे काम चालू होतं. सो पूर्ण महिना आम्ही जवळजवळ सिमेंटमध्येच घालवला आहे. कंप्लीट दिवसभर ते सिमेंटचे पाय, सिमेंटचं सगळं धूळ बारीक बारीक, तरी मी खूप गोष्टी अशा हे करून ठेवल्या होत्या, झाकून पाकून ठेवल्या होत्या, की जेणेकरून मला खूप त्रास नाही होणार. कारण का मीराला पण बघायचं होतं. मीरा पण जवळजवळ 15-1 दिवस तरी मम्मींकडेच पूर्ण दिवस असायची. सकाळी उठायची, स्कूलला जायची, त्याच्यानंतर ती पूर्ण दिवस तिकडे मम्मींकडे थांबायची आणि मग संध्याकाळी सगळे एकत्र घरी यायचे गार्डनला वगैरे जाऊन. मग ती माणसं यायची 10 वाजता, तोपर्यंत मग टिफिन आणि ते सगळं करून मी पुन्हा सगळं झाकून ठेवायचे. आणि मग संध्याकाळी ते यायच्या आधी पुन्हा मग ते गेल्यानंतर पुन्हा मग साफसफाई करायचे. सो येस, आम्ही मधल्या दिवसांमध्ये रक्षाबंधनच्या पिरियडमध्ये मुंबईला पण गेलो होतो आणि फर्स्ट टाईम आमच्याकडे वेळ होता, भरपूर लवकर निघालो होतो. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की अटल सेतूने आपण जाऊया, कारण का ह्या रस्त्याला खूप ट्रॅफिक दिसत होती. त्यामुळे म्हटलं की तो रस्ता घेऊया, अटल सेतूवाला. सो येस, पनवेलमध्ये मी खूप वर्षांनी गेले होते आणि इतकं छान वाटत होतं, इतकं डेव्हलप झालं आहे पनवेल पण. म्हणजे अक्षरशः लोधाच्या बिल्डिंग्स आणि तो एरिया, तर जो अटल सेतूला आपण हायवेवरून जो लेफ्ट घेतो त्या बाजूला खूप डेव्हलप झाला आहे तो एरिया. आणि अटल सेतू पण खूप छान होता, खूप छान प्रवास झाला. पण आम्हाला फारसा तो उपयोगाचा नाही आहे, कारण का आम्हाला एनिवेज परत सांताक्रूजला ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे आम्हाला ते काही खूप फायद्याचं नाही ठरलं. पण एक नवीन एक्सपिरियन्स झाला. आणि इकडे मी गाडीत म्हणत होते की आम्ही ज्या वेळेला येणार असू ना, तेव्हा मम्मी आहे ना आधीपासूनच दरवाजा ओपन ठेवते. आणि हेच मी निमेशला सांगत होते की आत्ता पण बघ, आपण निघालोय, कधी अजून आपल्याला पोचायला भले 1-1.5 तास असू दे, पण दरवाजा आधीच ओपन असणार आहे. म्हणजे लगेच ती वाट बघत राहतात की कधी येतात. त्याच्या ह्याने ते दरवाजा ओपनच ठेवतात, असं असतं नेहमी. आणि आता सध्या असं मुंबईला झालं आहे ना की गौरी पण नसते घरात आणि चिरागचं पण जॉब वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे ना खूप अशी ती एक्साइटमेंट नाही राहिली. आधी कसं असायचं की कधीही गेलं तरी गौरी असायची. आता गौरीची पण वाट बघावी लागते की सॅटर्डे संडे असेल तरच ती येईल, नाही तर मग तिचं ऑफिसचं काम झाल्यानंतर मग ती सासरहून माहेरी येईल, असं असतं. सो यावेळेस मला असं खूप भारी नाही वाटलं. म्हणजे जसं आधी असायचं ना की कधीही गेलं तरी गौरी असणारच आहे बाबा. ती घरात वर्क फ्रॉम होमच तिचं बऱ्याच वेळ असायचं, त्याच्यामुळे कायम ती घरातच असायची. आणि चिराग पण घरातच असायचं म्हणजे बऱ्यापैकी. सो असं असायचं की काही आणायचं असेल ना तर लगेच चिरागला फोन करायचं, कुठे आहे बाळा, हे आण ते आण, किंवा इकडे जायचं तिकडे जायचं. सो तो इतका अवेलेबल असायचा ना. आणि आता तो पण बिझी झाला आहे, गौरी पण बिझी झाली आहे, त्याच्यामुळे आता खूप अशी जाण्याची हे नाही राहिली. म्हणजे आता असं ठरवून जावं लागतं की बाबा जेव्हा गौरी अवेलेबल असेल किंवा जेव्हा चिरागला सुट्ट्या वगैरे असतील त्या पिरियड्समध्ये जातो आम्ही असं. आणि ह्यावेळेस तर चिरागने खूपच हट्ट केला होता. म्हणजे अक्षरशः त्याने मला नंतर तर टोमणेच द्यायला सुरुवात केली होती. ती म्हणजे मी मीराच्या स्कूलचं रिझन द्यायची आणि त्याचं असं असायचं की एवढं काय स्कूलचं रिझन देते, येऊन जा. सो तो बोलल्यामुळे खूपच मनावर घेतलं आणि मग गेलो. सो गेल्या लगेचच मुंबईचं काहीतरी स्ट्रीट फूड खाल्लंच पाहिजे, त्याच्यामुळे मस्त वडापाव खाल्ला आधी आम्ही गेल्या. आणि मी जाण्यापेक्षा ना निमेशला मुंबईला जायची खूप काय म्हणतो आपण तीव्र इच्छा असते. म्हणजे त्याला असं सतत जावं असं वाटत असतं. सो त्याचं ते खूप लाड होतात, त्याला अगदी असं सगळं हातात मिळत असतं आणि त्याची खूप मजा असते. म्हणजे असं काही नाही, मला पण हातातच मिळतं, पण त्याला एक जावई असल्यामुळे त्याला खूपच जास्त तिकडे पॅम्परिंग केलं जातं, त्याच्यामुळे त्याला तिथे खूप आवडतं. अक्षरशः निमेशला हात धुवायला पण मम्मी अशी कढई वगैरे घेऊन येते की ह्यातच हात धुवा, उठूही नका. आणि निमेशला तसंच राजासारखं लाईफ तिकडे 4-5 दिवस जगते, तर त्याच्यामुळे त्याला खूप हौस असते. सो त्या दिवसांमध्ये मग मम्मी घरी थांबल्या होत्या, म्हणजे इकडे पुण्याला मम्मी थांबल्या होत्या आणि मग त्यांनी बऱ्यापैकी काम करून घेतलं होतं. सो मी परत आल्यानंतर
जैसे ते होतं. मी जायच्या वेळेला तरी पण ना सगळं झाकून गेले होते, म्हणजे अक्षरशः पेपर वगैरे लावून गेले होते, जेणेकरून ट्रॉलीच्या आतमध्ये काही भांड्यांवर धूळ नाही जाणार. कारण का मीरा असल्यामुळे ना मला साफसफाई करणं एका दिवसात पॉसिबल नसतं झालं. आणि माझं असं असतं की करायचं जर आहे ना साफसफाई, तर ती लगेचच एका दिवसात करून टाकायची. म्हणजे ते 2 दिवस तेच करा असं नाही, कारण का मीराची स्कूल पण होती, निमेशचं आणि आमचं बरंच शॉपचं काम पण चालू होतं. त्याच्यामुळे मग असं म्हटलं की त्यात हा गोंधळ नको, म्हणून मी सगळं व्यवस्थित झाकून गेलेली, की जेणेकरून मला नंतर साफसफाईला खूप त्रास नाही होणार. मी अक्षरशः देवघर पण बेडशीटने कवर केलं होतं, इवन दोन्ही सोफे पण कवर केले होते, फ्रीज कवर केला होता, पूर्ण किचन ओट्यावर गॅस स्टोव्ह हे केला होता, झाकून ठेवला होता. आणि बऱ्यापैकी जे चमच्यांचं माझं वर आहे ते सगळं मी झाकून वगैरे ठेवलं होतं. म्हटलं हे बेडशीट्स मी वॉश करू शकते, पण ते सोफा आणि ते परत नाही. पण मी खूप ट्राय केलं तरी पण खूप धूळ झाली होती. अक्षरशः बेडमध्ये त्यांना मला विचार करूनच मला आधीच अंगावर काटा यायचं की कसं साफसफाई मी करणार आहे. कारण का कंटिन्यू महिनाभर ते काम चालू होतं, आणि महिनाभर आपण अशी घरात सवय नसते की, म्हणजे आपल्याला 1-2 दिवस जरी आपण थोडंसं आवरलं नाही तरी मी माझं सांगते की मला खूप कसं तरी होत राहतं. आणि मला साफसफाईचं पण इवन मला बऱ्यापैकी माझं वरच्यावर साफसफाई चालू असते. सो हे एवढा पसारा आणि एवढं ना माझ्या डोळ्यांना मला सहनच होत नव्हतं. अक्षरशः एक 20-25 दिवसानंतर मी तर अडकुंडीला आले होते की हे लवकर काम संपू दे आणि मला स्वच्छ सुटसुटीत घर मिळू दे. सो त्याच्यामुळे माझी खूप चिडचिड पण व्हायची रोज, कारण का रोज काहीच काम नसायचं. लवकर काम आवरायचं, डबे द्यायचे, मीराला स्कूलला सोडायचं, परत यायचं, सगळं झाकून ठेवायचं, आणि त्याच्यानंतर परत 10 ते 6 वाजेपर्यंत असंच बसून राहायचं. हे बघा, आता मी दाखवते की देवघरावर पण किती धूळ होती. आणि हे जस्ट 2च दिवसाचं काम होतं, म्हणजे मी त्यांचं काम झालं आहे म्हणून मग मी म्हटलं की काहीतरी सण होता मला वाटतं, त्याच्यामुळे मला असं होतं की दिवा तर लावलाच पाहिजे. किती दिवस देव असे झाकून ठेवणार ना, ते चांगलं नव्हतं वाटत, घरात वातावरणच फ्रेश नव्हतं वाटत. म्हणून मी ते देवघर एका बाजूला सरकवून त्याच्यावरची बेडशीट काढली होती, आणि लगेचच ती धूळ 2 दिवसातच लगेच झाली होती. आणि त्याच्यानंतर पण शेवटच्या स्टेपला तर असं झालं होतं की आता ते म्हटलं होते की काम ऑलमोस्ट झालं आहे, फक्त कलर करायचं आहे. आणि ते कलर करायच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं नव्हतं की घासावं पण लागेल. सो मी काय केलं होतं की सगळं आवरून ठेवलं होतं, म्हणजे थोडी साफसफाई, बऱ्यापैकी माझं किचन आवरलं होतं, सगळे बेडशीट्स वगैरे काढले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी कलर करायच्या ह्याने परत ते घासलं आणि कलर केला. आणि पुन्हा एवढी धूळ झाली, एवढी प्रचंड धूळ झाली ना, म्हणजे काही विचारताच सोय नाही. इतकं डेंजर घरात वातावरण झालं होतं ना, आणि त्या धुळीमुळे ना मीराला त्रास होईल ह्याची मला खूप भीती वाटत होती. त्याच्यामुळे मी तिला पूर्ण टाईम मम्मींकडेच ठेवायचे. आणि त्या दिवसांमध्ये मीराने पण खूप कोऑपरेट केलं आहे, आणि सगळ्यांनीच कोऑपरेट केलं आहे की म्हणजे मीरा पण छान राहिली, आणि मम्मींने पण तिला खूप एंटरटेन केलं. नाही तर तिची खूप नाटकं असायची की नाही मला जायचं आहे, मला इकडेच थांबायचं आहे, असं तसं. आणि ह्या मास्टर बेडमध्ये तर सगळं जे आम्हाला दिवसभरात लागणार आहे ना ते मी आणून ठेवायची, की जेणेकरून पुन्हा उचकपाचक किचनमध्ये नको व्हायला. सो बेसिक अशा काही गोष्टी आहेत ना, जे बेड्स आणि बेडशीट्स किंवा ज्या गाद्या होत्या, आमचं पांघरुण होती, ते सगळं मी एका बाजूला करून ठेवलं होतं की जे डेली लागणार होतं. कारण का हे काम जवळजवळ 1 महिनाभर तरी चाललं होतं, त्याच्यामुळे हे रोजचंच असायचं. कारण का बेडची अवस्था तर तुम्ही बघितली, बेडवर झोपणं कसंच शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ना घरात मला असं फिलिंग येत होतं की मी कुठेतरी छोट्याशा रूममध्ये राहते, आणि तिथेच किचन आहे, तिथेच मी झोपते, तिथेच माझं वॉर्डरोब आहे, तिथेच बाथरूम आहे, म्हणजे अक्षरशः तसं फिलिंग येत होतं. आणि ही त्याच्यानंतरची साफसफाई आहे. जेव्हा मी मुंबईवरून आल्यानंतर मला वाटतं 10 दिवसानंतर पुन्हा हे सगळं मी साफसफाईला काढलं होतं. सो मी सुरुवात तर फ्रीजपासून केली होती. म्हटलं आधी एक गोष्टी, त्यांचं जे बेसिक सिमेंटचं काम होतं ना ते झालं होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं की आता मी सुरुवात करते, कारण का नंतर सगळं एकत्र साफसफाईला नको यायला. म्हणून मी हळूहळू सुरुवात केली. सो सुरुवात मी फ्रीजपासून केली आणि वॉर्डरोबपासून केली, की ज्या गोष्टी झाकून असल्यामुळे त्यांना धूळ नाही लागणार, त्यामुळे मग मी फ्रीज साफ करायला घेतलं. सो फ्रीजमधलं मी वरच्यावर साफ करतच असते, पण डीप क्लिनिंग मी नव्हतं केलं, कारण का डीप क्लिनिंगला ना वेळ नाही मिळत, त्याच्यामुळे वरच्यावर जेवढं होईल ना तेवढं मी साफ करत असते. सो इथे मी ना बऱ्यापैकी एक हे पांघरुण नाही म्हणता येणार, जे आपण बसण्यासाठी घेतो ना, बसकर टाईप लॉंग पट्टी, त्या मी धुवून काढल्या होत्या. आणि त्याच्यानंतर पडदे धुवून काढले होते. मला इतकी घाई झाली होती ना नंतरच्या ह्याच्यात, कारण का माझ्यात अजिबात पेशन्स नव्हते राहिले.
म्हणून मी एक एक गोष्टी हे धुवून काढत होते. हे बघा, ह्या बेडशीट्स आहेत ज्या मी झाकून ठेवायचे सोफ्यावर किंवा त्याच्यावर, त्या पण मी बेडशीट्स धुवून काढल्या होत्या. आणि ही ड्राय बाल्कनी आहे जी न्यू झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट डबल झाली आहे ड्राय बाल्कनी, कारण का ह्या सोसायटीच्या ड्राय बाल्कनी खूप लहान होत्या आणि मग एक्सटेंड केल्यामुळे त्या छान अशा मोठ्या झाल्यात. आणि बाहेरच बेसिन वगैरे काढले, पण मला आत्ता ते बेसिन काढून 20 दिवस झाले असतील तरी मला अजून बाहेर भांडी धुवायची सवय नाही लागली. त्याच्यामुळे मग घरातच ते काम. आणि हे बघा, हे पूर्ण काम केलं आणि इकडे फक्त कलर द्यायचं त्यांनी ठेवलं होतं. आणि हे मागचं आहे ना, ते मी पुसून काढलं होतं दरवाजावरचं, पण इतकं विचित्र प्रकारे त्यांनी काम केलं आहे ना, काही त्यांनी म्हणजे अर्ध सगळीकडे काम ठेवून गेलेले. मग नक्की सुरुवात साफसफाईला कुठून करायची ते मला सुचत नव्हतं. मग एक दिवस बसले आणि म्हटलं आता यांचं बास झालं आहे. त्यांना सांगितलं तुम्हाला आता होत असेल तर करा, माझ्यात आता पेशन्स संपलेत, 2 दिवसात मला जे काही असेल ते पूर्ण करा आणि बाकीचं जर राहिलं ना तर ते राहू देत. कारण का रोजचं तेच नाही करू शकत आपण. म्हणजे सकाळी उठायचं, परत आवरायचं आणि मग ते दिवसभराचं रुटीन काहीच, म्हणजे बाहेर पण पडायला नव्हते. मला साधं भाजीला जायचं म्हटलं तरी पण मला सकाळच्या टायमिंगमध्ये, सकाळच्या वेळेमध्ये मला त्या गोष्टी उरकायला लागत होत्या. आणि सगळ्याच गोष्टी नाही पॉसिबल होत. म्हणजे मला अशी सवय नाही की सगळं मी एकदाच आणून ठेवेन. मला असं असतं की रोजचा भाजीपाला रोज आणेन मी, म्हणजे ॲटलिस्ट 2-3 टायमाचा तरी मी भाजीपाला एका वेळी आणते. पण असं नाही आहे की आठवड्याभराचं मी भरून ठेवेन, कारण का मीरा पण असते, लहान आहे ती, त्याच्यामुळे तिला फ्रूट्स पण लागतात. आणि असं वाटतं की ती पण आता भाजी चपाती खाते, मग असं वाटतं आठवड्याभराचं साचून मी आठवड्याभराने करणार, त्यापेक्षा रोजच्या रोज मी ताजं जेवढं खाईन तेवढं चांगलं आहे. त्याच्या ह्याने मी शक्यतो मी भाजीपाला असं भरून नाही ठेवत, जसं लागेल त्याप्रमाणेच आणत राहते. आणि आता आमचं असं झालं की बाहेरचं खाणं बऱ्यापैकी होतं, त्याच्यामुळे मग ते आणून जरी ठेवलं ना तरी मग ते शिळं होऊन जाणार किंवा मग ते सुकणार. समजा वांगी आणली तर ती सुकून जाणार, मग ती फेकून द्या. मग ते एवढं वायाला जाण्यापेक्षा जसं लागेल त्याप्रमाणेच मी आणत असते. आणि इथे माझं रात्रीचं काम सुरू होतं. ते गेल्यानंतर म्हणजे 7:30-8 नंतर मग ते बेडशीट्स भिजत घालायचे, ते 2-3 पाण्यामधून खळखळून काढायचे, रात्रभर भिजवायचे, मग सकाळी मशीन लावायची, मग ते वाळत टाकायचे. रोजचं ते रुटीन इतकं डेंजर रुटीन लागलं होतं ना की त्या रुटीननंतर माझी तब्येत इतकी खराब झाली होती ना की मला सकाळी उठायची तर ताकदच नसायची, पण त्याच ह्याच्यामध्ये सकाळी उठून करावं लागायचं. आणि ही अशी सवय पण नव्हती राहिली एवढ्या कामाची, कारण का मीरा आता जशी मोठी झाली आहे ना तसं ते बरंच कमी झालं आहे म्हणजे अशी कामं करणं. आणि आमच्या वॉशिंग मशीनमध्ये छान कपडे निघतात, त्याच्यामुळे मला कपडे हाताने पण धुवायला नाही लागत, कारण का निमेशची कपडे फार मळालेली नसतात आणि मीराची जी असतात ती फक्त खाण्याच्या ह्याच्यामुळे असतात, त्यामुळे ती पण थोडंसं त्यांना साबण लावून ठेवला ना काही करून ते मला 2-3 पाण्यामधून काढावंच लागणार होतं. आणि इथे माझं फ्रीज फायनली लावून झालं होतं. सो फ्रीजमधून इतक्या वस्तू निघाल्यात ना की कुठून काय ठेवलेलं ते निघाले. मी फ्रीजमध्ये ना ॲक्च्युली मॅट्स आणल्या होत्या, पण त्या मॅट्समुळे काय व्हायचं, जी लाईट आहे ना ती खूप खालपर्यंत पोचायची नाही. सो फ्रीजमध्ये खूप अंधार वाटायचं, त्याच्यामुळे मी त्या मॅट्स काढल्या होत्या. आणि ऑलमोस्ट आहे ना ह्या दिवसांमध्ये असं झालेलं की मी एवढी दमून जायची ना की मला जेवण करायची पण ताकद नाही राहायची. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मम्मी जेवण करायच्या, पण हे काम महिनाभर चाललं आणि रोज मला ते नव्हतं चांगलं वाटत, त्याच्यामुळे आमचं बरंच बाहेरचं खाणं पण झालं आहे. सो इकडे मी छान पडदे पण धुवून काढलेले, बेडशीट्स पण धुवून काढलेले. आणि गॅलरी मोठी झाल्यामुळे ना मस्त खूप छान वाटत होतं, कारण का इतकी मोठी गॅलरी झाली आहे. पण ऑफकोर्स सेटल झाल्याशिवाय, सगळं स्वच्छ झाल्याशिवाय त्याचं काहीच करता येणार नाही आहे. आणि इवन स्वच्छ होऊन पण जे समोरच्या बाजूला बांधकाम चाललं आहे त्याच्यामुळे एवढी धूळ येते ना की त्याचा असा आनंदही घेता येणार नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं ह्याचा आनंद आम्हाला 2 वर्षांनी छान घेता येईल. सो ठीक आहे, तोपर्यंत जेवढं होतं आहे तेवढं तरी करतो आहे. सो फायनली बऱ्यापैकी आता उरकत आलं आहे. सो हे असं आमचं रोजचं अंथरूण असायचं रात्रीचं. 2 गाद्या टाकून त्याच्यावर छान जाडजूड गोधडी टाकायची. आणि हे कपाट मी मोकळं केलं होतं, कारण का मला हे कपाट किचनमध्ये हवं होतं, कारण का पार्लरचं सामान आता मी बऱ्यापैकी सेल पण केलं आहे. आणि आता मला पुन्हा नाही ती रिस्क पण नाही घ्यायची आणि नाहीच करायचं आता. म्हणजे मीरा जोपर्यंत व्यवस्थित स्वतः करत नाही तोपर्यंत मी आता काही करण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे. सो मी चेअर आणि ते बऱ्यापैकी सेल केलं होतं. आणि माझं सामान जे होतं ते एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं. आणि हे काही एक्स्ट्राचं जे सामान आहे जे आम्ही वॉर्डरोबवर ठेवलं होतं ते सगळं आता खाली काढलं आहे, म्हणजे ते स्वच्छ केल्यामुळे. कारण का मला आता ते वॉर्डरोब शिफ्ट करायचं आहे किचनमध्ये. ॲक्च्युली मी ना विचारच असा केला होता
की ते वॉर्डरोब मी अशा हिशोबानेच बनवलं होतं की ते मी इन फ्युचर जर मला नाही पार्लरचं काही झालं तर मी ते किचनमध्ये पण यूज करू शकते, अशा हिशोबानेच मी ते केलं होतं. आणि इथे मी आता किचन ओटा घासायला घेतला होता. पूर्ण टाईल्स असल्यामुळे ते वरपासून पूर्ण मी ते घासून काढलं होतं काथ्याने, कारण का चिमणी नसल्यामुळे ना म्हणजे बऱ्यापैकी डाग राहतात आणि ते वर काळं होत राहतं. म्हणजे माझा हात जेवढा पोचतो ना तेवढं मी घासून घेते, पण ते पूर्ण टाईल्स घासणं नाही होत, त्यामुळे मी त्या पूर्ण टाईल्स घासत होते. सो इथे बाथरूम पण मी छान घासून क्लीन करून घेतले होते, दोन्ही वॉशरूम्स. सो ह्या वॉशरूममध्ये ना मीराची एक्स्ट्राची खेळणी असायची, पण ते पण आत्ता मी खाली केलं, कारण का इंडियन टॉयलेट आम्ही वापरत नाही आणि येऊन जाऊन 3-4 माणसंच असतात, त्याच्यामुळे मग वेस्टर्नची सगळ्यांना सवय आहे. सो हे पण मी टॉयलेट आणि बाथरूम ना पूर्ण टाईल्स घासून घेतल्या होत्या. सो हे मी म्हणजे एक 15 दिवसातून तरी करतच असते, पण आता ह्या कामांमधून वेळ नव्हता मिळत, त्याच्यामुळे मग मुंबईवरून आल्यावर एक 10 दिवसानंतर त्यांचं काम होतं मी सगळं क्लीन केलं होतं. सो त्याच दिवसांमध्ये ना मीरा म्हाळुंगला गेली होती यात्रेला. सो मम्मींची बहीण राहते म्हाळुंगला आणि मीराला हे सरप्राईज होतं की मी अचानक आले होते, कारण का मी ह्या कामांमध्ये इतकी वैतागले होते ना, आणि मम्मींना आणि त्या मीराला मी पाठवलं होतं, त्याच्यामुळे मग मला घरातली कामं करायला छान वेळ मिळाला होता. सो म्हणून मग त्यांना सरप्राईज दिलं. 2 दिवस, एक दिवस म्हणजे 1 नाईट तिथे राहिले, दुसऱ्या दिवशी आलो आणि मग पुन्हा ही बाकीची एक्स्ट्राची कामं होती ती उरकून घेतली, कारण का हे भिंतीला लागलेलं होतं ते मी काढलं नव्हतं, म्हणून मग हे साफ करायचं होतं. त्याच्यानंतर बेडरूम ऑलमोस्ट झाला होता, त्याच्यामुळे मग त्याचं बेडशीट आणि ते सगळं क्लीन करायचं होतं. आता फक्त कलरचा एक हात द्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं की आता पटापट उरकून घ्या, आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही, कारण का बरेच दिवस गेले आहेत. आणि हे बघा देवघराची अवस्था, म्हणजे मी म्हटलेलं ना जे कलरचं ते हे होतं, म्हणजे सगळंच क्लीन झालं होतं, साफसफाई झाली होती आणि फक्त कलर करायचा राहिला होता ना कलरचा जो एक हात, त्या एका हातात ही एवढी सगळी धूळ झाली होती आणि माझा किचन ओटा वगैरे सगळं त्याच्या आधीच क्लीन झालं होतं, त्याच्यामुळे माझी आणखीन चिडचिड होत होती. आणि ह्या दिवसांमध्ये माझ्या बाळाकडे पण मला फार लक्ष नाही देता आलं, म्हणजे तिचा अभ्यास पण नाही घेता आला अक्षरशः. म्हणजे मला तर सांगायलाही लाज वाटते की स्कूलचा होमवर्कही मला घेता आला नाही आणि तिच्या होमवर्कमध्ये नॉट डन असे 5-6 प्रत्येक बुकमध्ये 5-6 पेजेस होते, कारण का वेळच मिळत नव्हता. आणि जेवढा वेळ मिळत होता त्यात मला असं नव्हतं की मी तिचा अभ्यास घेईन. मी टीचरला पण फोन करून इन्फॉर्म केलेलं की तिचा अभ्यास घेता येत नाही आहे, थोडंसं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आत्ता नाही केलं तरी नंतर तुम्ही करू शकता. सो आणि इथे भैयाचं काम चालू असताना ना मला काही ठिकाणी ना थोडेसे डाग दिसत होते. सो मी त्याला म्हटलं की तुझं ते काम होईपर्यंत मी थोडेसे डाग जे दिसत आहेत ना ते हे करते. सो मला ते म्हटले होते की ते छान नाही वाटणार, पण मला असं होतं की मीराने जे हाताने कलर्स वगैरे केलेत ना क्रेयॉनने खराब, ते तरी ॲटलिस्ट झाकून गेलं ना तरी पण ओके होईल. पण हा कलर ना मॅच नव्हता होत, कारण का आत्ता जो कलर दिला आहे ना तो व्हाईट आहे आणि ओरिजिनल जो कलर आहे ना तो थोडासा ऑफ व्हाईट आहे. सो ते सुकल्यावर आहे ना खूप विचित्र वाटत होतं. सो इथे फायनली माझं कपाट आलं आहे. मला खूप हौस होती या कपाटाची की ते मी किचनमध्ये आणावं आणि फायनली ते आलं आहे. सो बोर्डचा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे कपाटाला ते स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आहे. आणि येस फायनली आता सगळं झालं आहे आणि मी फायनली 2 वर्षाने माझी क्रोकरी काढली आहे मी. म्हणजे मला क्रोकरी ठेवायला जागाच नव्हती आणि मीराच्या भीतीमुळे म्हणा किंवा नाहीच काढली मी ती, कारण का ती शोच होत नव्हती आणि ट्रॉलीजमध्ये माझ्या बऱ्यापैकी भांडी होती स्टीलची, त्याच्यामुळे मग क्रोकरी वेगळी कुठे हे करणार, त्याच्यामुळे ती काढलीच नव्हती. सो 2 वर्षांनी फायनली मी क्रोकरी काढली आणि आता ती स्वच्छ करून, म्हणजे जशी मी इथे शिफ्ट झाले ना तशी ती मूवर्स अँड पॅकर्सनी जी पॅक केलेली ना ती तशीच्या तशी होती. सो येस ती काढली आणि मग छान धुवून मम्मींनी मला हेल्प केली क्रोकरी लावायला. म्हणजे इवन लास्टच्या म्हणजे आम्ही पार्क एव्हेन्यूला जेव्हा शिफ्ट झालेलो त्यावेळेला पण मम्मींनीच क्रोकरी लावली, कारण का मला ते फार नाही जमत. मला बाकी घर सजवता येतं पण ह्या अशा वस्तू लावून सजवणं तसं नाही होत माझ्याच्याने, क्रोकरी तरी स्पेशली. सो येस आणि हे काम पण मी रात्रीचंच करवते, म्हणजे जेवून झाल्यानंतर मला हौस आलेल की नाही करायचं तर आत्ताच करायचं, मला हा टाईम वेळ फ्री मिळतो, दिवसभरात मग नाही जमत, ती माणसं येत जात राहतात, त्याच्यामुळे मी रात्रीची छान क्रोकरी हे केली आणि सकाळी किचनवर पसारा नको म्हणून मग ती लावून पण ठेवली मला जशी जमेल त्याप्रमाणे. आणि मग मम्मी आल्यावर मग मम्मींनी दुसऱ्या दिवशी ती क्रोकरी छान पद्धतीने, घर एका महिन्यानंतर छान वाटतंय मला, कारण का सगळं क्लीन चकाचक केलं होतं. सो इथे बेडवर ना आम्ही म्हणजे जे काय म्हणतो जी गादी होती ना बेडची ती गादी नव्हती लावली, कारण का तिच्यावर खूप धूळ होती, त्याच्यामुळे आमच्या ज्या गाद्या आम्ही खाली झोपायला घेत होतो त्याच गाद्या बेडवर ठेवल्या होत्या. आणि
इकडे मम्मींचं आणि माझं रात्री बराच लेटपर्यंत काम चालू होतं आणि माझा जो पार्लरचा मिरर होता तो पण मी बेडमध्ये शिफ्ट केला होता. सो इथे मीराला खूप गरम होत होता, त्याच्यामुळे तिला नाईट ड्रेस चेंज करायचा होता म्हणून मग ती तशीच बसली होती. आणि इथे आता निमेश तुम्हाला दाखवतोय गॅलरी. सो गॅलरी पण इतकी सुंदर वाटते ना, म्हणजे खूप. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि येस, पूर्ण घराचा व्लॉग लवकरच येईल आणि रेग्युलर करायचं पण मी ट्राय करेन. सो थँक्यू.